नमस्कार. आज मी आपल्याला श्रीमद महाभागवत या ग्रंथाची ओळख करून देणार आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी श्रीमद महाभागवताचा सप्ताह होताना पाहतो. त्या ठिकाणी भागवत कथाकार हे 3 ते 4 तासामध्ये भागवताचं निरूपण करत असतात. परंतु आपल्याकडे वेळेच्या अभावी 3-3, 4-4 तास आपल्याला जाणं होत नाही. परंतु या ग्रंथाबद्दल, भागवत या ग्रंथाबद्दल उत्सुकता असते. तेव्हा त्यासाठीच ह्या महाभागवतामध्ये नेमकं श्लोकानुरूप काय काय आलेलं आहे त्याची फक्त ओळख करून देणार आहे मी, की जेणेकरून आपल्याला या ग्रंथाची ओळख होईल. अर्ध्या तासाचे 1 दिवस, असे 7 दिवसाचे 14 व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे. चला तर आपण बघूया श्रीमद महाभागवत हा ग्रंथ. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. जो जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे कारण आहे, तसेच जो तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश करणारा आहे, अशा सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. श्रीमद महाभागवत ग्रंथाचा हा पहिला श्लोक आहे. इथून भागवताची सुरुवात होते. भागवतामध्ये काही मंगलाचरण आलेले आहेत. त्यामधलं हे पहिलं मंगलाचरण श्रीकृष्ण भगवानांना वंदन केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये भागवतकार श्री महर्षी व्यास हे शुकमुनींना नमस्कार करतात. शुकमुनी जे महर्षी व्यासांचे सुपुत्र आहेत आणि जे लहानपणापासून वैराग्य अवस्था ज्यांना प्राप्त झालेली होती, असे शुकमुनी त्यांना दुसरं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर भागवताचं महात्म्य, हा ग्रंथ, भागवत ग्रंथ हा श्रेष्ठ का आहे हे पहिल्या दिवशी सांगितले जातं. सुरुवातीला भागवत ग्रंथ श्रेष्ठ का हे सांगितले जातं, ज्यामध्ये आपण पाहतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेद, अनेक उपनिषद, अनेक पुराणं, 18 पुराणांची निर्मिती झालेली आपण बघतो. पण ह्या सर्वामध्ये भागवत हा ग्रंथ हे सर्वोत्तम रत्न म्हणून ख्यात झालेलं आपण पाहतो. ह्याचं महात्म्य नेमकं काय आहे, ह्याच्या श्रवणाचे फल काय आहे, ते ह्या भागवत महात्म्यामध्ये येतं. सर्वप्रथम भागवतामध्ये नेमकं काय काय वर्णन केलेलं आहे त्याचं वर्णन आलेलं आहे, की यामध्ये परम पावन अशा श्रीकृष्ण भगवानाचं, जगन्नियंता श्रीकृष्ण भगवानांच्या भक्तीचं किंवा त्यांच्या लीलांच्या भक्तिमय रसाळ असं विवरण आलेलं आपण पाहतो. आपण पाहतो की भागवत सप्ताहाच्या ठिकाणी हे भक्तीचं वर्णन ऐकत असताना सर्व श्रोते तल्लीन होऊन गेलेले असते. वातावरण अत्यंत भक्तिमय असं असतं. त्या ठिकाणचं वातावरण अनेक जणांनी अनुभवलं पण असेल. अशी हे आगळ्या वेगळ्या रसाळ शैलीमध्ये महर्षी व्यासांनी भागवताची रचना केलेली आहे. असं म्हणतात की महर्षी व्यासांनी जेव्हा 17 पुराणांची निर्मिती केली, त्यानंतर महाभारताची निर्मिती केली, परंतु त्यांना अस्वस्थता त्यांच्या मनाची शांत होत नव्हती. त्यांना अशी काहीतरी विशिष्ट अवस्था प्राप्त होत होती की माझ्या मनाला शांती नाही लाभते. त्यावेळेस ब्रह्मर्षी नारद मुनी महर्षी व्यासांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आपण परमेश्वराच्या भक्तीचं रसाळ वर्णन करा, आणि ते आपल्याकडनं व्हायचं राहून गेलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी जे ब्रह्मदेवानी महर्षी नारदांना चतुश्लोकी भागवत सांगितलं असं म्हणतात. 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं होतं आणि ते महर्षी नारदांनी महर्षी व्यासांना सांगितलं आणि व्यासमुनींनी त्याचे विवरण, त्या चतुश्लोकी भागवताचे विवरण केले आणि तोच ग्रंथ प्रख्यात झाला. तो म्हणजे हा श्रीमद महाभागवत हा ग्रंथ आहे. यामध्ये फक्त भक्तीच आहे का, तर नाही, तर त्यामध्ये भक्तीच्या सोबतच वेदांताचे
आणि उपनिषद प्रणिपातित ज्ञानांचे सार या भक्तीसोबतच आलेलं आहे. अतिशय सुंदररित्या महर्षी व्यासांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तसेच चतुश्लोकी भागवतात म्हटल्याप्रमाणे मुख्य तत्व श्रीमद महाभागवताचं आहे ते म्हणजे सृष्टीच्या आरंभी केवळ मीच होतो, सृष्टीरूपाने मीच विस्तारलो आहे आणि सृष्टीच्या लयानंतरही केवळ मीच उरतो. हे एक प्रमुख तत्व श्रीमद महाभागवत या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. तसेच असे म्हणतात की श्रीमद महाभागवत ग्रंथ हा श्रवण तर करायचाच आहे, पण श्रवण करण्याच्या पेक्षाही जास्त वेळेस त्याचं आपल्याला पान करायचं आहे, त्याचं प्राशन करायचं आहे किंवा तो अख्खा पिऊन टाकायचा आहे. पिबत भागवतम रसमालयम अशा प्रकारे त्याचं नेहमी सतत पान प्राशन करायचं आहे भागवत ग्रंथाचं. एवढा तो ग्रंथ श्रेष्ठ असा आहे. आपल्याला कलियुगामध्ये मुक्तीच्या मार्गामध्ये नेण्यासाठी हा भागवत ग्रंथ खूप मोठे सहाय्य करतो. असं म्हणतात की सत्य त्रेतायुगात आणि द्वापार युगामध्ये ज्ञान वैराग्य हे मुक्तीचे साधन होते, परंतु कलियुगामध्ये श्रीमद महाभागवतामध्ये जी भक्ती वर्णन केलेली आहे ती श्रीहरीची भक्ती ही मुक्तीचं साधन होणार आहे आणि ती आपल्याला या ग्रंथातून प्राप्त होणार आहे. मग ह्या ग्रंथामध्ये श्रीमद महाभागवत ग्रंथामध्ये काय काय आलेलं आहे त्याच्या अंतरंगामध्ये तर अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमुक्त्या मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. सर्ग म्हणजे सृष्टी प्रक्रिया आलेली आहे, सृष्टी कशी काम करते. विसर्ग म्हणजे वाचनाविशिष्ट सृष्टीचे प्राकट्य कसे झाले, सृष्टीचं प्राकट्य कसं झालेलं आहे ते यामध्ये आलेलं आहे. स्थान म्हणजे दोन्ही प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर तिची स्थिती, पोषण आणि भगवंताचा कृपानुग्रह कसा झालेला आहे. उती म्हणजे कर्मवासना, मन्वंतर म्हणजे सद्धर्मांचे पालन करणाऱ्या मनूंच्या दीर्घकालिक कारकिर्दीच्या कथा यामध्ये आलेल्या आहेत. अनेक ईशानुकथा आहेत, ईश्वर भक्तीच्या भगवत कथा आहेत, अनेक उपदेश आलेले आहेत. अशा प्रकारे भागवतामध्ये अनेक प्रकारचं वर्णन आलेलं आहे. त्यासोबतच या श्रीमद महाभागवत या ग्रंथामध्ये भूगोल वर्णन आहे, खगोल वर्णन पाहायला मिळतं, कैलास पर्वताचं रम्य वर्णन पाहायला मिळतं. तसेच अनेक उपदेश, मग कपिलोपदेश असेल, उद्धव उपदेश असेल, ऋषभ उपदेश आहे, अशा प्रकारे अनेक उपदेश आलेले आहेत. ध्रुव स्तुती आहे, प्रल्हाद स्तुती आहे, गजेंद्र स्तुती आहे. अशा अनेक स्तुतीसुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. अनेक व्रत, अनेक महिमा, अनेक मंत्रानुष्ठानं कशी करावीत याबद्दलची माहिती आलेली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये योगशास्त्र वर्णन केलेलं आहे. आपण ते कपिल महामुनींच्या उपदेशाच्या वेळेस बघणार आहोत की योगाचं अत्यंत सुंदर असं वर्णन या श्रीमद महाभागवतामध्ये आलेलं आहे. अत्यंत सूक्ष्म असं वर्णन आलेलं आहे. अत्यंत सांगोपांग असं या शास्त्राचं वर्णन आपल्याला महाभागवतामध्ये पाहायला मिळतं. 11व्या स्कंदामध्ये भगवंताने ध्यानयोगाचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे योगशास्त्र, प्राणायाम या सर्वांविषयी यामध्ये वर्णन आलेलं आहे. भारतवर्ष गौरवाचं यामध्ये वर्णन आलेलं आहे. भक्तियोगाचं वर्णन तर पूर्ण महाभागवतामध्ये आहेच आहे की श्रीहरीची भक्ती कशा पद्धतीने करावी, जी पराभक्ती आपल्याला पराभक्तीकडे हे घेऊन जातं. तसंच विश्वबंधुत्वाची प्रेरणा यामध्ये आलेली आहे, जी ज्ञानेश्वरांनी पसाया दानामध्ये सांगितली ती श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला व्यासांनी सांगितलेली आहे की हे प्रभो, अखिल विश्वांचे कल्याण हो, दुष्टांची बुद्धी शुद्ध होऊन सर्व प्राण्यांमध्ये परस्पर सद्भावना नांदो, आमचे मन शुभकार्यात प्रवृत्त हो, आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने श्रीहरित प्रविष्ट हो. या अर्थाचा एक श्लोक भागवतामध्ये आहे. स्वस्थस्तु विश्वस्य खलः प्रसिद्धतां ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धियाः सत्तश्च भद्रं भजता मधोष्टज्ञे आवेशातां नो मतिरप्य हेतुकीही. अशा प्रकारे श्रीमद भागवतामध्ये विश्वबंधुत्वाची प्रार्थनासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रीमद भागवताचं महात्म्य असं म्हणतात की ज्या ठिकाणी परीक्षित राजाला शुकमुनींनी भागवत सांगितलेलं आहे
हे भागवत कोणी कोणी सांगितलं? सर्वप्रथम ब्रह्मदेवाने नारद ऋषींना सांगितलेलं आहे. नंतर सनकादिक ऋषी, जे 4 ऋषी बाल्यावस्थेमधले सर्वप्रथम ऋषींची मान्यता दिली आहे, असे सनत, सनानंद, सदानंद आणि सनातन अशा 4 ऋषींनी ब्रह्मर्षी नारदांना 7 दिवसामध्ये सांगितलेलं पाहायला मिळतं की ज्या तेव्हापासूनच ह्या सप्ताहाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर परीक्षित राजांना शुकमुनींनी भागवत सांगितलेलं आहे आणि सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये भागवत सांगितलेलं आहे. अशा प्रकारे 4 ते 5 वेळेस आपण हे भागवतांची रचना किंवा भागवत सांगितलेलं पाहिलं जातं. असं म्हणतात की महर्षी व्यासांना भागवताची रचना ब्रह्मर्षी नारदांच्या मार्गदर्शनाने झाली. परंतु हा इतका सुंदर असा भक्तिमय ग्रंथ, पण त्याचा प्रचार करण्यासाठी महर्षी व्यासांचं वय झालेलं होतं. ते म्हणाले, मी याचा प्रचार करू शकत नाही, मग आता मी हा ग्रंथ कोणाला देऊ? त्यावेळेस त्यांना शुकमुनी म्हणजे त्यांच्याच पुत्रांची आठवण झाली आणि ते त्याला हाक मारत जंगलात, कारण शुकमुनी हे वैराग्य धारण करून जंगलामध्ये निघून गेलेले होते, ते हे शुका म्हणत त्याच्या मागे गेले. त्यावेळेस शुकमुनी एवढं वैराग्य प्राप्त झालं होतं की निसर्गातल्या चराचरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये ते एकरूप झाले होते. तेव्हा शुकमुनींच्या द्वारे किंवा शुकमुनींच्या उत्तर म्हणून त्या जंगलातील वृक्ष व्यासांना उत्तरं देत होते. एवढं शुकमुनींचं की जे चराचरामध्ये विलीन झाले होते, त्यांचं वैराग्य एवढं झालेलं होतं. त्यांना महर्षी व्यासांनी सांगितलं की ह्या भागवत ग्रंथाचं मी तुला देत आहे ज्ञान आणि त्याचा प्रचार प्रसार तू कर. या ग्रंथामध्ये नुसता कथाभागच आलेला आहे का? तर नाही, तर यामध्ये वेद, उपनिषद यांच्या ज्ञानांचं सारसुद्धा आलेलं आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं. आपण पाहिलं की भागवताचा मुख्य स्रोत हा चतुश्लोकी भागवत आहे, जो ब्रह्मदेवाने नारद ऋषींना सांगितलेला होता आणि त्याचं विवरण किंवा त्याचं विस्तारीकरण ह्या श्रीमद भागवतामध्ये महर्षी व्यासांनी केलेलं आहे. यामध्ये भक्तीचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हणतात की सत्य, त्रेता आणि द्वापार युगामध्ये ज्ञान व वैराग्य ही मुक्तीची साधनं होती, तर कलियुगामध्ये भक्ती हे मुक्तीचं साधन बनलेलं आहे आणि हे भक्तीचा मार्ग आपल्याला या भागवत ग्रंथामधून जागृत झालेला पाहायला मिळतो किंवा ह्या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्यामध्ये तो जागृत होतो आणि आपण मुक्तीच्या मार्गाला लागतो. असं म्हणतात ह्या ग्रंथाचं महात्म्य वर्णन करत असताना की जेव्हा कृष्ण भगवानांचं देहावसान झालं, प्रभास क्षेत्री त्यांनी आपला देह ठेवला, त्यावेळेस उद्धवाला त्यांनी शेवटचा उपदेश केलेला आहे. त्यावेळेस उद्धव श्रीकृष्ण भगवानांना म्हणतात, हे भगवान, आपण गेल्यानंतर आमचं कसं होणार? येणाऱ्या युगामध्ये किंवा कलियुगामध्ये सर्व भक्तांचं रक्षण कोण करणार? तू गेल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने हा सृष्टीचा क्रम चालू राहणार? आम्ही कोणाची आराधना करावी? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला त्यांची ही कळकळीची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितलं की श्रीमद महाभागवत या ग्रंथामध्ये माझा आत्मा विलीन होईल. ती माझी वाङ्मय मूर्ती असेल. त्या मूर्तीचं तुम्ही श्रवण करा, मी तुम्हाला निश्चित भेटेल किंवा तुम्ही निश्चित माझ्यापर्यंत पोहोचता. अशा पद्धतीने श्रीमद महाभागवत ही एक वाङ्मय मूर्तीच आहे. तिचे महात्म्य वर्णन करताना अजून असेही आपण पाहायला मिळतं आपल्याला यामध्ये वर्णन की ज्या ठिकाणी परीक्षित महाराजांना शुकमुनी भागवत सांगत होते त्या ठिकाणी सर्व देव ऐकायला आले आणि देवांनी त्या ठिकाणी शुकमुनींना हे श्रीमद महाभागवत मागितलं. त्यांनी सांगितलं, हे भागवत आम्हाला द्या, आम्ही आमच्याजवळचं अमृत तुम्हाला देऊ. परंतु शुकमुनी म्हणाले, अमृतापेक्षाही महान असा हा भागवत ग्रंथ आहे. हे भागवत ग्रंथाचं ज्ञान आहे ते मी तुला अमृतांच्या बदल्यात देऊ शकत नाही. म्हणजे शुकमुनींनी देवांना सुद्धा याचे दान केलेले नाही आहे
अमृतापेक्षा सुद्धा हा श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. असं म्हणतात भागवत महात्म्य वर्णन करत असताना की चांगल्या व्यक्तींना, जी पुण्यशील सत्शील अशी व्यक्ती आहे, जी पुण्यवान अशी आहे, त्यांना ह्याच्या श्रवणाने फल तर निश्चितच मिळतं, मुक्तीच्या साधनेचं ते साधन बनतं. परंतु पुढेच्या एका कथेमध्ये धुंदुकारी जी प्रेत योनीत गेलेली होती, त्यांनी जेव्हा हे भागवत ऐकलं तेव्हा त्या प्रेत योनीत गेलेल्या धुंदुकारीला सुद्धा मुक्ती प्राप्त झाली. म्हणजे प्रेत योनीत गेलेल्यांना सुद्धा या ग्रंथाच्या श्रवणाने मुक्ती प्राप्त होते. अशा पद्धतीने हा भागवत ग्रंथ अत्यंत महान असा झालेला आहे. अशा प्रकारे भागवताचं महत्त्व या ग्रंथात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भागवताचा सप्ताह विधी कशा पद्धतीने करावा, पूजेची रचना कशी कशी असावी, पूजेचे साधनं काय काय असावीत आणि कशा पद्धतीने हा सप्ताह विधी आपण करू शकतो याचं पूर्ण वर्णन तिथे आलेलं आहे. मग तो हवन विधी असेल, त्याची संहिता वाचनाची विधी असेल, त्या सर्वांचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर श्रीमद भागवताच्या कथेला सुरुवात होते. सर्वप्रथम आपण पाहतो की सर्वप्रथम हे भागवत सुरुवात सनकादिक ऋषींनी जी ब्रह्मर्षी नारदांना भागवत सांगितलं तिथून या भागवताची सुरुवात झालेली आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. एकदा बद्रिकाश्रमामध्ये सनकादिक ऋषी बसलेले असताना त्या ठिकाणी देवर्षी नारद फिरत फिरत येतात, परंतु ते अत्यंत उदास असे असतात. सनकादिक ऋषी त्यांना विचारतात, हे ब्रह्मर्षी नारदा, आपण असे उदास का आहात? नारद म्हणतात, ह्या पृथ्वीवरती अत्यंत चांगलं असं वातावरण अनुभवण्यासाठी मी फिरत असताना मला सगळीकडे कलियुगाचं प्राबल्य झालेलं जाणवलं. ज्ञानवैराग्य कुठेही नाहीसं झालेलं दिसून येत आहे आणि सगळीकडे दान तप नाहीसं झालेलं दिसत आहे आणि वातावरण खूप वेगळं असं दिसत आहे. माझं मन खूप अस्वस्थ झालेलं आहे. अशा वेळेस मी काय करू, काय केलं म्हणजे मला हे ही उदासी दूर होईल? त्यावेळेस सनकादिक ऋषींनी त्यांना ह्या महाभागवताची रचना सांगितलेली आहे आणि नारदांचं मन समाधानाने तृप्त झालेलं पाहायला मिळतं. तिथून ते पुढे जात असताना महर्षी नारद त्यांना यमुनेच्या काठावरती एक स्त्री जी थोडीशी वार्धक्यावस्थेकडे गेलेली आहे आणि तिच्या मांडीवर 2 मुलं अत्यंत जीर्ण वयोवृद्ध असे तिच्या मांडीवर झोपलेले आहेत असं नारदांना पाहायला मिळतं. नारद मुनी म्हणतात, हे स्त्रिये, तू इथे रडत अशी का बसलेली आहेस या यमुनेच्या काठी? तुझं नाव काय आहे? त्यावेळेस ती स्त्री म्हणते की हे मुनिवर, माझं नाव भक्ती असं आहे आणि माझे हे 2 पुत्र जे वयोवृद्ध माझ्यापेक्षा पण जास्त आहेत, म्हणजे आईपेक्षा मुलं जास्त वयोवृद्ध झालेले आहेत आणि ही अशी अवस्था यांना का प्राप्त झालेली आहे ते मलाही समजत नाही आहे. यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य असं आहे. नारद मुनी म्हणतात, मी आत्ताच बद्रिकाश्रमातून सनकादिक ऋषींना भेटून आलेलो आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये भक्तीचं प्राबल्य कमी झालेलं आहे आणि ते मला आता लगेच पाहायला मिळालेलं आहे आणि तुझी भेट झालेली आहे. हे भक्ती, तुझं दुःख दूर करण्यासाठी तुला श्रीहरीच्या या क्षेत्रामध्ये, म्हणजे यमुनेच्या काठावरतीच ती भक्ती रडत बसलेली होती, ती वृंदावन क्षेत्रामध्ये तुला निश्चितच भक्तीचं पोषण करावं लागेल. आणि नारद मुनींनी भक्तीला तिचं दुःख दूर करण्यासाठी भक्तीचं महत्त्व सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ही भक्ती आपण करावी आणि ही भक्ती करत असतानाच ज्ञान आणि वैराग्याला जागृत अवस्था प्राप्त करून देऊन आपल्याला त्यांचं वार्धक्य नाहीसं करायचं आहे आणि त्यांना तारुण्य प्राप्त करायचं आहे. नारद मुनी भक्तीला सांगत आहेत,
की हे भक्ती, तू श्रीमद महाभागवताचं पारायण कर. ज्या ज्या ठिकाणी भागवत चालू आहे त्या त्या ठिकाणी तू उपस्थित राहा आणि तुझ्या ठिकाणी असलेल्या सर्व तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय, ज्ञानयज्ञ या सर्व कर्मांनी तू त्या त्या ठिकाणी उपस्थित राहून भगवत श्रीमद महाभागवताचं पारायण हे सत्कर्म कर आणि त्याच्याद्वारेच ज्ञान आणि वैराग्य या तुझ्या पुत्रांना मोठी शक्ती प्राप्त होईल आणि ज्ञान आणि वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि तुलासुद्धा आनंद प्राप्त होईल. या श्रीमद भागवताच्या श्रवणानेच कलियुगाचे सर्व दोष नाहीसे होतील आणि तुम्हाला तारुण्य अवस्था प्राप्त होईल. हे सर्व ऐकून भक्तीला खूप आनंद झाला आणि तिला त्याची गोडी निवृत्त झाली. तिच्या सर्व कष्टांचे परिमार्जन झाले आणि ती स्वतःच्या मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा जयघोष करीत तारुण्य अवस्था प्राप्त करून ज्या ज्या ठिकाणी श्रीमद महाभागवत चालू असतं, ज्या ज्या ठिकाणी सप्ताह चालू असतो त्या त्या ठिकाणी भक्ती उपस्थित राहू लागली आणि तिने सर्व आपल्या ज्ञान आणि वैराग्याला जागृत अवस्था प्राप्त करून देऊन श्रीहरीच्या नामाचे उच्चारण करून त्याचे श्रवण करून ती भागवताच्याच आश्रयाने राहू लागली. भागवताच्याच आश्रयाने त्यांची भक्ती आणि ज्ञान वैराग्य दोघांनाही सारूप्य मुक्ती श्रीकृष्णाच्या सानिध्यात प्राप्त झाली आणि भक्ती त्या ठिकाणी वास करू लागलेली आपण पाहायला मिळते. म्हणूनच आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी सप्ताह चालू असतो त्या त्या ठिकाणी भक्ती असते आणि तिच्यासोबतच श्रीहरीसुद्धा त्या ठिकाणी प्रकट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आलेली आहे गोकर्ण उपाख्यान. गोकर्णाचं आख्यान आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतं. तुंगभद्रा नदीच्या काठी एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. यामध्ये अशी कथा आलेली आहे की त्या तुंगभद्रा नदीच्या काठी जो आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सत्शील पुण्यवान असा ब्राह्मण होता. तो अत्यंत धर्माचरणाचं कटाक्षाने पालन करत असे. परंतु त्याची पत्नी जिचं नाव धुंदली असे होते ती अत्यंत कठोर वचनाने त्याला नेहमी त्रास देत असे. ती अत्यंत कठोर अशी होती आणि तिचा त्रास नेहमीच आत्मदेवाला होत होता. त्यावेळेस आत्मदेव तिच्या त्रासाला कंटाळून आणि त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती त्या पुत्रप्राप्तीच्या दुःखापायी आत्मदेव ब्राह्मण नदीच्या किनारी आपल्या स्वतःचा आत्मघात करून घेण्यासाठी गेले. त्या ठिकाणी एक साधू पुरुष आले आणि त्यांनी विचारलं, हे ब्राह्मणा, आपण आपला स्वतःचा आत्मघात का करून घेत आहात? ते म्हणाले, गुरुदेव, मला पुत्र नाही आहे आणि मी माझ्या सर्व ह्या संसाराच्या त्रासाला कंटाळलो आहे, त्यामुळे मी स्वतः आत्मघात करत आहे. त्यावेळेस त्या साधू पुरुषांनी त्यांना एक फळ दिलं आणि सांगितलं की तू हे फळ घेऊन जा तुझ्या घरी आणि तुला निश्चित पुत्रप्राप्ती होईल. आत्मदेव ब्राह्मण तिथून घरी आले. त्यांनी ते फळ आपल्या भार्येला म्हणजे धुंदुलीला दिलं. त्यावेळेस धुंदुलीने ते फळ न खाता गाईच्या गोठ्यातल्या गाईला दिलं खायला. कारण ती म्हणाली की मला मूल नको आहे, मला 9 महिने गर्भवास, नंतर मूल वाढवायचे कष्ट हे मला करायचे नाही आहेत. त्यासाठी तिने ते फळ गाईला खायला दिलं. आणि नंतर तिची बहीण तिथे आलेली होती. ती बहीण म्हणाली, मी गर्भावस्थेत आहे, तू हे फळ गाईला दिलेलंच आहेस, तू आता फक्त नाटक कर गर्भावस्थेचं आणि मला जो पुत्र होईल तो मी तुला देईल, म्हणजे तुला गर्भावस्थेचा त्रास सहन नाही करावा लागणार आणि मी तुला माझं मूल देऊन टाकेल आणि तू ते आत्मदेव ब्राह्मणांना तुमचं मूल म्हणून दे. आणि अशा प्रकारे धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला. तिने तो धुंदुलीला दिला. त्याच वेळेस त्यांच्या गोठ्यातल्या गाईला एक पुत्ररूपी वासरू झाले, ज्याचे कान हे गाईसारखे होते आणि तो मनुष्यरूपी असा पुत्र झाला.
त्या मनुष्यरूपी पुत्राचं नाव आत्मदेव ब्राह्मणांनी गोकर्ण असे ठेवले आणि स्वतःच्या मुलाचे नाव धुंदुकारी असे ठेवले. दोघंही जण सोबतच वाढत होती, परंतु गोकर्ण हा सत्सत विचारांकडे गेला, तो सत्शील प्रवृत्तीला लागला आणि धुंदुलीच्या संस्कारामुळे धुंदुकारी हा वाममार्गाला लागला. तो अनिष्ट असं वर्तन करत गेला आणि इकडे ज्ञानप्राप्तीसाठी गोकर्ण हे वनामध्ये गेले. तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि ते परत आले. परंतु इकडे धुंदुकारी हा वाममार्गाला लागला आणि त्याचा घात अनेक दुर्जन लोकांनी त्याचा घात केला. असं म्हणतात भागवतामध्ये की तो अनेक वेश्यागमन वगैरे करत होता आणि त्यांनीच त्याचा घात केला. आणि हे सर्व पाहून आत्मदेव ब्राह्मणाने स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार केला आणि ते पण जंगलामध्ये निघून गेले. परंतु त्यांचे मन अस्वस्थ असल्यामुळे ते जंगलामध्ये वनामध्ये निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. नंतर धुंदुकारीचा घात झाल्यावर त्याचा प्रेत योनीमध्ये समावेश झाला आणि तो भटकत राहिला, त्याला मुक्ती मिळेनाशी झाली. त्याच वेळेस गोकर्ण आपल्या गावाकडे परत आले. त्यावेळेपर्यंत ते संत, खूप मोठे संत असे झालेले होते, ज्ञान प्राप्त करून ते आलेले होते. त्यांना ही सगळी वार्ता कळाली की धुंदुकारीचा असं घात झालेला आहे, आपले वडील निघून गेलेले आहेत वनामध्ये. तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी गावातील काही लोकांना विचारलं की आता मी काय करू धुंदुकारीसाठी. त्यांनी धुंदुकारीचं, त्यांना शेवटचा अंत्यसंस्कार वगैरे नाही करता आले, पण गयेला जाऊन त्यांनी धुंदुकारीचं श्राद्ध वगैरे केलं, तरीही त्यांना अस्वस्थता प्राप्त होत होती. त्यावेळेस त्यांनी सूर्यदेवाची प्रार्थना केली असं म्हणतात आणि सूर्यदेवाने त्यांना श्रीमद महाभागवताचा सप्ताह करावा असं सुचवलं आणि त्यांनी आपल्या गावामध्ये येऊन श्रीमद महाभागवताचा सप्ताह करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी प्रेत योनीतील धुंदुकारी एका वेळूच्या बासनामध्ये, ज्याला 7 गाठी होत्या, त्या गाठीमध्ये तो एका ठिकाणी येऊन बसला आणि तो श्रीमद महाभागवत श्रवण करू लागला. गोकर्णांनी 7 दिवस भागवत सांगितलं आणि एक दिवसाच्या श्रवणाने त्या वेळूच्या एक गाठी सुटत गेल्या आणि धुंदुकारीची सुटका प्रेत योनीतून होत गेली आणि शेवटच्या समाप्तीच्या दिवशी तो वेळूचा बासन किंवा वेळूची काठी जी होती 7 गाठीची ती फुटली आणि 7ही गाठी नष्ट होऊन धुंदुकारीला प्रेत योनीतून मुक्ती प्राप्त झाली. फक्त ही श्रीमद महाभागवताच्या श्रवणानेच प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की नंतर त्या ठिकाणी एवढं भक्तिमय वातावरण झालं. गोकर्णांनी सांगितलेल्या श्रीमद महाभागवताच्या कथेनंतर श्रीहरी स्वतः प्रकट झाले. गोकर्णांना न्यायला स्वर्गातून विमान आलं आणि गोकर्ण महामुनी त्यामध्ये बसून स्वर्गारोहण केलं आणि त्यांच्यासोबतच धुंदुकारीला सुद्धा मुक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे ह्या श्रीमद महाभागवताचं आपण पाहिलेलं आहे की महात्म्य केवढं प्रचंड आहे की जे प्रेत योनीला सुद्धा मुक्त करते. अशा पद्धतीने ह्या श्रीमद भागवताचा आपण पुढील भागामध्ये श्री नारदांचं चरित्र पाहणार आहोत. तर आज इथेच मी विराम देते. ओम नमो भगवते वासुदेवाय.